दर्शको नमस्कार, मी विकास गावकर. आजच्या कोकण नावच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या फेसबुक लाईव्ह मध्ये आपण दररोज वेगवेगळे मान्यवर आणत असतो आणि आज आपल्या सोबत असणार आहेत चिपळूणचे आमदार भास्कर जाधव. भास्कर जाधव आपल्या सोबत जोडले जात आहेत. साहेब नमस्कार, खूप खूप स्वागत या कार्यक्रमात आपलं. नमस्कार नमस्कार, धन्यवाद. नक्की नक्की, आपला स्वभावच अगदी दिलखुलास आहे आणि रोखठोक आहे. या रोखठोक तुमच्या एकूणच स्वभावाला साजेशीच आजची मुलाखत होऊन जाऊ देत. बर 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 नक्कीच. पहिलं आपण कोरोनाच्या एकूणच घडामोडीकडे असेल किंवा तुमच्या भागात जे वादळ झाले त्याच्यावर चर्चा करणार आहोत. नंतर आपण मुलाखतीच्या अंताकडे जाताना इतर विषयावर चर्चा करू. मला सर्वप्रथम सांगा की एकूणच जर बघितलं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग होतं ते कुठेतरी बंद झालेलं होतं. तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती काय होती आणि कशी तुम्ही हँडल केली? असं आहे की ज्या वेळेला कोरोनाची लागण ही आपल्या देशामध्ये होणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली त्यावेळेला महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं आणि विधिमंडळाच्या अधिवेशन मध्ये 3 मार्चला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारच्या वतीने एक निवेदन केलं आणि त्यांनी असं सांगितलं की या क्षणापर्यंत देशामध्ये केवळ महाराष्ट्रामध्ये नाही एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही असं त्यांनी स्टेटमेंट केलं. परंतु त्याच वेळेला काही दिवसानंतर ज्या वेळेला ह्याची चर्चा वाढत वाढत गेली आणि अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा अधिवेशन आलं आणि 21 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची पहिली घोषणा केली आणि देशाच्या पंतप्रधानांनी 24 मार्चला देश लॉकडाऊन करण्याची भूमिका घेतली. परंतु 21 मार्चला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्याबरोबर 23 मार्चला मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र दिलं आणि मी त्यांच्याकडे संपर्क सुद्धा साधला आणि मी त्यांना सांगितलं की जगामधल्या ज्या पद्धतीनं या कोरोना संदर्भातल्या बातम्या येत आहेत त्याचा विचार करता मुंबई तात्काळ खाली करण्याची गरज आहे. मुंबई खाली गेली पाहिजे. परप्रांतीय वगैरे हे लोक आहेत त्यांना बाहेर जातील तर त्यांना जाऊ दिले पाहिजेत. कोकणामधल्या चाकरमान्यांना किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊ दिलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका सुरुवातीपासून मी मांडली. नंतरच्या काळामध्ये ती भूमिका मी आग्रहाने लावून धरली आणि लावून धरल्यानंतर त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे जे सचिव आहेत आशिष कुमार सिंग त्यांची आणि माझी चर्चा झाली आणि त्यांनी मला असं सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुमची भूमिका मान्य आहे. मी भूमिका अशी मांडली होती की 10 दिवस फक्त कोकणातल्या चाकरमान्यांना मोफत एसटी द्या आणि एसटीनंच चाकरमानी कोकणामध्ये येऊ द्या. प्रायव्हेट गाडीनं तो कोकणामध्ये येता कामा नये. एसटीनं एवढ्या करता येऊ द्या की ज्या जागेवर एसटी लागेल समजा परेळला असेल, मुंबईला असेल, ठाण्याला असेल, नालासोपारला असेल तिथून एसटी सुटेल आणि ती एसटी ज्या गावाचं आपण त्यांना डेस्टिनेशन दिलेलं असेल त्या गावात जाऊन थांबेल. एसटी सुटताना आपण काही चाकरमान्यांची टेस्ट घेऊया, तिथं त्यांची तपासणी करूया आणि ज्या गावामध्ये जायचे तिथं आपण सेंटर उभं करूया किंवा तालुक्याच्या बाउंड्रीवर सेंटर आपण उभं करूया आणि चाकरमान्यांना आपण तिथं तपासणी करू आणि त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून आपण बाजूला ठेवू की जेणेकरून ही लागण होणार नाही आणि मुंबईवरचा लोड सुद्धा कमी होईल. परंतु ती भूमिका मान्य झाली परंतु नंतर काही तसं काही घडू शकलं नाही. पण मी मात्र चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गावाला आणण्यामध्ये पुढाकार घेतला. लोकांची समजूत काढली, गावागावातून बैठका घेतल्या आणि गावागावातून बैठका घेऊन लोकांना समजावून सांगितलं की कोकणाचं अर्थकारण आणि कोकणातल्या बहुतांशी चुली ह्या चाकरमान्याच्या मनी ऑर्डरवर आणि पैशावरच पेटतात आणि अर्थकारण कोकणाचं चाकरमान्याच्या जीवावरच आहे. त्यामुळं तुम्ही त्यांना आपल्या गावामध्ये येऊ द्या, घरामध्ये येऊ द्या, पाठ फिरवू नका. त्यांना आपली माणसं आहेत, ती आपल्या नात्यागोत्याची, आपली रक्ताची, आपल्या भावकीतली, आपल्या गावकीतली माणसं आहेत, त्यांना आपण जवळ केलं. पण हे जवळ करत असताना त्यांच्यापासून गावामध्ये काही कुठे फार लागण लागू नये म्हणून त्यांची आपण स्वतंत्र राहण्याची सोय केली, त्यांची आपण खाण्याची सोय केली, त्यांना आपण औषध पाण्याची सोय स्वतंत्रपणे केली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा काळजी घेतली. ही काळजी घेत असताना विकासजी मुंबईमध्ये एक मी मोठी यंत्रणा उभी केली मुंबईमध्ये की मुंबईमध्ये धारावी सारख्या झोपडपट्टीमध्ये अडकलेली अनेक माणसं होती. त्यांना तिथे अन्नधान्य मिळावं, त्यांना औषध पाणी मिळावं. कोणाला जर कोरोनाची लागण झाली असेल तर त्याला ताबडतोब हॉस्पिटलला ऍडमिट केलं जावं. असं नाला सोपाऱ्यापासून वसई विरार पासून तर मुंबईच्या कुलाब्यापर्यंत
मी मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा उभी केली आणि आपल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. आज माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारची लोकांना कुठल्याही औषध पाण्याची, रेशन, दव्याची, वाहतुकीची, अन्नधान्याची कशाचीही अडचण नाही. त्यांची आपण पुरेपूर काळजी घेतलेली आहे. नक्कीच तुम्ही, म्हणजे मला पण माहिती आहे की सर्वात प्रथम अशा पद्धतीची मागणी करणारे तुम्ही एकमेव होतात कोकणातले आमदार. बाकीच्या आमदारांचं म्हणणं होतं की आणू नयेत. मग अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं की आता मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत कोकणात, सिंधुदुर्गात असेल किंवा तुमच्या रत्नागिरीत असेल, जर तुमचं ते मान्य झालं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती असं आपल्याला वाटतंय का? 100% आली नसती. कसं आहे मी तुम्हाला सांगतो, कोरोनाची लागण सुरुवातीपासून कोणाकडे झाली तर जे परदेशातून जे लोक आले, विशेष करून जे आपल्या UAE मधून लोक जे आले, गल्फ कंट्री मधून जे लोक पहिल्यांदा आपल्याकडे आले, ते पहिल्यांदा कोरोनाबाधित रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये पहिला कोरोनाबाधित माणूस मिळाला हा माझ्या मतदारसंघामध्ये मिळाला. पण तो परदेशातून आलेला होता. एक दुसरी गोष्ट, मरकज जे आपले निजामुद्दीन मरकजला हे जे तबलिगी लोक मोठ्या प्रमाणामध्ये भेटली, त्याच्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना पसरला. पण मी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आग्रह धरत होतो त्यावेळेला सर्वसामान्य माणसाला कोरोनाची लागण झालेली नव्हती. कोरोनाची लागण कोणाला विकासजी होत होती? जे लोक मुंबईतून भिवून घाबरून दिवस रात्र चालत चालत रस्त्याने येत होते, उन्हातानातून चालत येत होते, उपाशी पोटी चालत होते, प्रत्येक जण भीतीनं कुठेतरी झोपत होता. पोलिसांच्या हाताला लागलं तर पोलीस काय करतील, गाववाल्यांच्या हाताला लागलं तर गाववाले काय करतील, आता पुढे कसं पोचायचं, किती चालायचं, अशा पद्धतीनं चालून चालून उपाशी पोटी जे जे थकले, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती संपली, म्हणजे ज्याला इम्युनिटी संपली, त्या लोकांना कोरोनाची सुरुवातीला लागण झाली. म्हणजे परदेशातून आलेल्या लोकांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. मग निजामुद्दीन मरकजला जे तबलिगीच्या अधिवेशनला होते त्यांना लागण झाली, आणि जे पायी चालत बिलत आले, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती संपली, त्यांना पहिल्यांदा ही कोरोनाची लागण झाली. जे गाडीनं वगैरे सुखासुखी आले, ज्यांना प्रवासाचा कुठलाही त्रास झाला नाही, त्यांना अगोदर लागण झालेली नव्हती. हे आपण ऑब्झर्वेशन घ्या. मी माझ्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की मी म्हणतो तशा पद्धतीचे किती कोरोना रुग्ण आहेत, कोरोनाग्रस्त आहेत किंवा पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, आणि सुखासुखी गाडीतून आलेले लोक किती आहेत हे दीड महिन्यापूर्वी मी पत्र दिलंय. खाजगीमध्ये प्रशासनानं मला सांगितलेलं आहे की साहेब तुमचं निरीक्षण 100% बरोबर आहे. आणि दुसरे जे कोरोनाग्रस्त जे लोक म्हणतात ते हॉस्पिटलमध्ये आजारी, वेगवेगळ्या आजारानं ग्रस्त होते, आणि आता इथपर्यंत ट्रीटमेंट करण्याची आपली ताकद आहे, खर्च करण्याची ताकद इथं आहे. आता शेवटचं मरण असतं तर गावामध्ये जाऊन मरूया अशी म्हणणारीच माणसं कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. सुखासुखी प्रवास केलेली माणसं कोरोना पॉझिटिव्ह सुरुवातीच्या काळामध्ये नव्हती. आणि म्हणून माझी मागणी त्याही वेळेला रास्त होती की वेळीच ती पूर्ण की झाली असती तर मला असं वाटतं कोकणामध्ये जवळजवळ कोरोनाची लागण कोणालाही झालीच नसती. नक्कीच. म्हणजे तुम्ही म्हणताय की शासन तुमचं ऐकलं नाही, म्हणजे तुम्ही जबाबदार धरताय की राज्य शासनाच्या चुकीमुळे आज कोरोनाचे रुग्ण वाढतायत? नाही, मी अशी आरोप करणार नाही, आणि केवळ मी सत्तेमध्ये आहे म्हणून आरोप करणार नाही अशातला भाग नाही. मी स्पष्ट वक्ता माणूस आहे. सत्तेमध्ये चूक तर चूक मी ते मान्य केलं असतं. मुख्यमंत्री महोदयांना माझी भूमिका मी पटवून सांगण्यामध्ये यशस्वी झालो होतो. त्यांचे जे त्यांचे जे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत आशिष कुमार सिंग, त्यांनी माझ्याकडे चर्चा केली की साहेब तुमची भूमिका काय आहे. मी त्यांना माझी भूमिका समजून सांगितली, एसटीनं लोक कशी आणायची. त्यांनी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांजवळ चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलं की भास्करराव म्हणतात ते बरोबर आहे. त्याच्या पुढे जाऊन मी आणखीन एक पाऊल टाकलं विकासजी, की जे मोठ्या शहरातले, मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, पुणे असेल, इथले जे कमिशनर आहेत त्या कमिशनरला मी संपर्क केला, आणि त्या कमिशनरला मी असं कन्व्हिन्स केलं, पटवून सांगितलं की शहरातली लोक ज्या ज्या गावामध्ये जाऊ द्या, म्हणजे शहरातली गर्दी कमी होईल, सोशल डिस्टन्सिंग ठेवता येईल. आणि म्हणून त्यांनी सुद्धा आपले अहवाल दिले होते की भास्करराव म्हणतात ते बरोबर आहे. आणि म्हणून एक दिवस त्या आशिष कुमार सिंगनी मला सांगितलं की साहेब बातम्या बघा, तुमचा प्रस्ताव मान्य झालेला आहे. 1 तासभर बातम्या चालल्या कोकणातल्या लोकांना मोफत एसटीनं आणून देणार म्हणून, आणि 1 तासानंतर त्या बातम्या बंद झाल्या. मला माहित नाही ती माशी कुठे शिंकली ती, परंतु मी कदाचित शासनाला माझी भूमिका पटवून देण्यामध्ये कमी पडलो असेल. पण
ती भूमिका पटवून देण्यामध्ये मी कमी पडलो म्हणून मी माझी भूमिका सोडलेली नाही. मी हजारो नाही लाखो लोकांना कसे आणले ते मला आता तुम्ही विचारलं तरी सुद्धा मी सांगेन. लाखो लोकांना मी पास होते नव्हते कसेही मी कोकणामध्ये लोकांना येण्याकरता मदत केली. गेल्या 36 वर्षांचा माझा अनुभव, 36 वर्षामधली प्रशासनामधले माझे संबंध आणि प्रसंगी प्रेमानं नाही तर कठोर होऊन आपण न्याय लोकांना द्यायचा, या भूमिकेमुळे अनेकांना लोकांना सिंधुदुर्गातल्या तुमच्या लोकांना सुद्धा रत्नागिरीतून पास होण्याकरता मी मदत केली. नक्कीच नक्कीच. तुम्ही म्हणताय की मी पास होण्यासाठी मदत केली, पण अशा वेळेला असा एक नवा वाद निर्माण झालेला होता की चाकरमानी आणि गाववाले, बघितलं तुम्ही सुद्धा बघितलं असेल, अशा प्रकारचा वाद होता. मग तुम्ही जे काम केलं ते इतर आमदारांनी का केलं नाही, काय वाटतंय? खरं सांगायला गेलं तर माझी भूमिका ठाम होती, माझी भूमिका दुहेरी नव्हती. मला काही जणांनी सांगितलं की पुढच्या निवडणुकीत तुम्ही निवडून येणार नाही, सगळे गाववाले तुमच्यावर चिडलेले आहेत, गावागावातल्या लोकांनी रस्ते बंद केलेले आहेत, गावातल्या लोकांनी निर्णय घेतलेले आहेत की लोक आमच्या गावात येता कामा नयेत. मी स्वतः गावागावात धाडताना गेलो. मी त्यांना समजावून सांगितलं की हे कोण लोक आहेत, हे तुमचेच भाऊ आहेत, तुमचीच मुलं आहेत, तुमचेच नातेवाईक आहेत, कोण ना कोणतरी तुमचे आहेत. कारण मुंबई आणि कोकण तुम्हाला माहिती आहे ना, आता प्रत्येकाचा नातेवाईक कुठे ना कुठे असतो. आणि म्हणून यांच्याकरता पाठ फिरवू नका. हे काय त्यांनी संकट ओढवून घेतलेलं नाही, ह्याच्यामध्ये त्यांची चूक नाहीये, हे नैसर्गिक संकट आहे, हे काय मानवनिर्मित संकट नाहीये. आणि म्हणून तुम्ही जर यांना प्रेमाने आपल्या गावामध्ये घ्या आणि प्रेमाने घेतलं नाही तर मला त्यांच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. तेव्हा काही लोकांनी मला असं सांगितलं की तुमच्या निवडणुकीवर ह्याचा परिणाम होईल. आज माणसं जगवणं महत्वाचं आहे, निवडणुकीच्या मतांचा विचार करण्याची ही वेळ नाहीये. आणि म्हणून मी माझी भूमिका ठाम ठेवली. काही जणांनी सुरुवातीला पाठिंबा दिला आणि नंतर काही जणांनी हात काढून घेतला, पण मी काय तर हात काढून घेतला नाही. त्याचे परिणाम आज चांगलेच होत आहेत, वाईट नाही. नक्कीच. इथे बरेच दर्शक तुम्हाला बघतायत, मोठ्या प्रमाणात दर्शक जोडले जातात, काही प्रश्न सुद्धा विचारतायत. त्याच्यात सचिन देसाई आहेत, पत्रकार. ते म्हणतायत की जाधव साहेबांनी मांडलेली संकल्पना वेळी स्वीकारली गेली असती तर चित्र वेगळं असतं, अशा पद्धतीची कमेंट सुद्धा त्यांनी दिली. मला विचारायचं की तुम्ही हा प्रश्न मांडत होता, एका बाजूला तुमच्याच पक्षातले आमदार असतील, खासदार असतील, तुम्हाला सहकार्य करत नव्हते, अशा प्रकारची टीका ऐकायला मिळत होती. हे खरं आहे का? असं आहे की सहकार्य करण्यापेक्षा कदाचित त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. जी काही जगामधल्या बातम्या येत होत्या की हा संसर्गजन्य रोग आहे, यांनी स्पर्श केल्यानंतर सुद्धा दुसऱ्याला कोरोना होऊ शकतो, आणि अशी जर झाले तर आपण काय करायचं. कदाचित शासनाची ही सुद्धा भूमिका होती की मुंबईमध्ये मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, मुंबईमध्ये अँब्युलन्सची सोय आहे, ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल्स नाहीत, ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत, अशा कदाचित शासनाचा विचार असावा आणि म्हणून त्यांच्यावर त्यांचा तो प्रभाव झाला असावा. पण माझी सुरुवातीपासूनची भूमिका ही होती की कोरोना काय सांगतायत, लोक काय सांगतायत, लोकांचे अनुभव काय सांगतायत, सायंटिस्ट काय सांगतायत, डॉक्टर काय सांगतायत, की याच्यावर प्रतिकार करण्याकरता किंवा ह्या रोगाला विरोध करण्याकरता किंवा ह्या रोगावर मात करण्याकरता तुमची प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे. आणि मग प्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल तर ती प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागवला पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे की घाबरू नका, तुम्ही हिमतीनं या रोगाचा आपण सर्वांनी मिळून सामना करू, आपण आपल्या लोकांना पाठिंबा देऊ, त्यांची हिंमत वाढवू. त्यांना असं वाटतं कामा नये की आता आम्ही संपलो, आता ना गाव आम्हाला राहिला ना मुंबई आम्हाला राहिली, असं होता कामा नये, असं मी सांगितलं. आणि म्हणून कदाचित काही जणांना ते नसेल माझी भूमिका पटली. शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांची मतं सर्वांना पटतात अशातला काही भाग नाही. आज सर्वांना असं वाटतंय की भास्कर जाधवची भूमिका 100% बरोबर होती. कदाचित जर ते चुकलं असं धोरण तर कदाचित मला लोकांनी दोष सुद्धा दिला असता, नाही अशातला भाग नाही. पण आज तुम्ही कोणालाही विचारा, माझीच भूमिका बरोबर होती आणि बरोबर आहे हे सगळे म्हणतात. नक्कीच नक्कीच. म्हणूनच तुम्हाला कोकणचा वाघ म्हणतात. भास्करराव जाधव म्हणजे कोकणचा वाघ, म्हणजे अगदी जिथे मुख्यमंत्र्यांना तो पटवून देऊ शकला. पण मला या निमित्ताने एक प्रश्न विचारायला आवडेल काय, की जर तुम्ही मुख्यमंत्र्याला पटवून देऊ शकलात तर मग तुमच्या सहकारी आमदारांना का पटवून देऊ शकला नाही? ते नाही, ही गोष्ट खरीच आहे की माननीय मी मुख्यमंत्री महोदयांना पटवून देऊ शकलो, मी मुख्य सचिवांना पटवून देऊ शकलो, मी प्रशासनाला माझी भूमिका पटवून देऊ शकलो, पण माझ्या सहकार्यांना मी पटवून देण्यामध्ये कमी पडलो. ही गोष्ट खरीच आहे. कदाचित मी त्यांच्या म्हणजे त्यांना समजावून सांगण्यामध्ये कदाचित माझे शब्द कमी पडले असतील, माझं ज्ञान कमी पडलं असेल, माझा अभ्यास कमी पडला असेल, माझा अनुभव कमी पडला असेल, काहीतरी झालं असेल, म्हणून कदाचित त्यांना माझी भूमिका पटली नसेल.
नक्कीच नक्कीच. तुम्ही म्हणताय की तुमची सहकार्यानं तुमची भूमिका पटली नाही, इथं मुख्यमंत्र्यांना मात्र पटली. याच निमित्ताने इथे सुद्धा काही प्रश्न येत आहेत. अनेक जण विचारतायत, जर तुम्हाला पक्षात तुम्हाला जर स्थान नसेल किंवा पक्ष तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही एखादी भूमिका मांडत असाल, तर ती जर मान्य होत नसेल तर कुठेतरी भास्कर जाधव नाराज आहेत का? कारण मागच्या वेळेला पण असं एक चर्चा होती की भास्कर जाधव नाराज आहेत. काय सांगाल, भास्कर जाधव खरंच नाराज आहेत का? नाही, एक गोष्ट मात्र मी लपवून तेव्हाही ठेवली नाही, आजही ठेवणार नाही. आज तसं बघितलं तर शिवसेनेमध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला आमदार म्हणून मीच आहे. गेले कित्येक वर्षांचा अनुभव माझा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी राज्याचा अध्यक्ष होतो, मी त्यावेळेला कॅबिनेट मंत्री होतो, आणि म्हणून मला कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये काम करायला संधी मिळायला पाहिजे होती, ही मी भूमिका मांडली होती. ही गोष्ट खरी आहे, पण तो विषय आज संपलेला आहे. आज विषय काय? कोरोनावर मात करणं. आज विषय काय? कोकणामध्ये आलेलं जे निसर्ग चक्रीवादळ आहे त्याच्यातून लोकांना बाहेर काढणं. आणि म्हणून त्या नाराजीचा इथे काही काडीचा संबंध नाही. किंबहुना मी माझ्या भागामध्ये, मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबई पासून तर गावापर्यंत, आता कित्येक लोकांनी असं सांगितलं की साहेब माझ्या आई वडिलांना औषधं मी तिकडून मुंबईतून पाठवून द्यायचो, पण आता कशी पाठवू? माझ्या आई वडिलांना काळजी करू नकोस, तू प्रिस्क्रिप्शन पाठव मला व्हॉट्सअपवर, तुझ्या आई वडिलांना तुझ्या घरात औषधं पोहोचवतील, असं मी अनेकांना सांगितलं. मी नाव घेणार नाही. अनेकांनी सांगितलं की साहेब माझा कोरोना पॉझिटिव्ह, आता पॉझिटिव्ह मी आहे, सकाळपासून 5 ते 6 हॉस्पिटलला मी जाऊन आलो, एकाही हॉस्पिटलने मला घेतलं नाही. माझी आता जवळजवळ मी संपणार आहे असं वाटतंय मला, पण माझ्या घरात माझा वर्षाचा मुलगा आहे, 2 वर्षाचा मुलगा आहे, त्याला कुठेतरी लागण होता कामा नये. घाबरू नकोस, तुला हॉस्पिटल मिळवून द्यायची जबाबदारी मी घेतो. मुंबईमध्ये अनेकांना औषधोपचार, धान्य, गावाला औषधोपचार, धान्य. आज तुम्हाला मी सांगतो विकासजी की आर्सेनियम अल्बम 30 हे होमिओपॅथिकचं औषध तुम्हाला माहिती आहे. 1 डबी कोण वाटतोय त्याचा फोटो येतोय, 10 डब्या कोण वाटतोय, ते बॉटल असतात ना माहिती आहे ना छोट्या छोट्या, त्याचा फोटो येतोय. आजपर्यंत 27,000 कुटुंबांना आरसीएम अल्बम 30चं औषध घरपोच वाटलंय. 27,000 लोकांना, 27,000 कुटुंबामध्ये मी पोहोचलो. मी अनेकांना धान्य, औषध सगळं पुरवलं, पण माझा तुम्हाला एकही फोटो की भास्कर जाधवनी याला मदत करतानाचा फोटो तुम्हाला माझा कुठेही दिसणार नाही. गेल्या 36 वर्षामध्ये माझं एक तत्व ठरलेलं आहे, या हाताचं दान त्या हाताला कळता कामा नये. आपण ते करत राहायचं, आणि परंतु त्याची कुठेही पब्लिसिटी किंवा राजकारण करायचं नाही. कदाचित आजकालचा जमाना हा थोडासा पब्लिसिटीचा आहे, आणि म्हणून मी मागे पडत असेल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. जाधव साहेब, मगाशी तुम्ही म्हटलात की हा विषय आता कोरोनाचा आहे, त्यामुळे राजकारणाचा विषय म्हणजे बोलू नये, पण एकूणच आपल्याला या अनुषंगाने बोलताना अनेक विषय येणार आहेत. आणि तुम्ही जे कोरोनाच्या काळात जे काम केले ते आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कोरोनासाठी भयानक काम केलेलं आहे. कोकणातला एक आमदार म्हणून तुम्ही खूप काम केलंय. माझा पुढचा प्रश्न आहे आपल्याला की एकूणच जर बघितलं तर आता कोरोनाच्या एकूणच लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळालेली आहे. या टायमिंगला पण शासनाची चूक झाली असं वाटतंय, कारण खरं आता लॉकडाऊन शिथिल असता कामा नये होतं, कारण आता मोठ्या प्रमाणात कोकणात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. आजच्या परिस्थितीत कोकणात काय असलं पाहिजे? अशी शिथिलता देणं योग्य वाटतंय का आपल्याला? ही शिथिलता असायलाच पाहिजे विकासजी. आता फार लोकांना कोंडून तुम्हाला ठेवता येणार नाही. लोकांच्या मध्ये हळूहळू आता उद्रेक पसरायला लागलेला आहे. पहिली गोष्ट, तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे. स्पष्टपणे सांगता येत नाही. देशाचे पंतप्रधान काहीतरी येतात, एखादी घोषणा करून जातात, आज एखादं सर्क्युलर काढतात, परस्पर सचिवांच्या मार्फत नवीनच काहीतरी ऑर्डर काढतात, आणि म्हणून लोकांना निश्चित काय घडणार हे कळत नाहीये. त्यामुळं थोडंसं लोकांच्या स्वयंशिस्तीवर आणि लोकांना संभाव्य धोक्याची कल्पना देऊन त्यांना आता सांगितलं पाहिजे की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, या नात्यानं तू आता काम कर. आणि म्हणून लोकांच्या मध्ये जागृती करून त्यांना अधिकाधिक मोकळं सोडलं पाहिजे. मी माझ्या भागामध्ये ज्या वेळेला लोकांना बाहेर असं क्वारंटाईन करून ठेवलं गेलं, त्यावेळेला लोकांना मी शेती मोठ्या प्रमाणात करायला लावली. अरे तुम्ही यांना कशा करता इथं डांबून ठेवलंय, इथं कशा कर बसवून ठेवलंय, चला शेतात जा. शेतात जाऊन तर काही कोणाला लागण होत नाही ना. शेती लोकांनी जवळजवळ सोडलेली आहे. म्हणून आज यंदा नवीन शेती करा. आमच्याकडे नाचणी असते, त्याला नाचणीचे रोपटे म्हणतात, तुमच्याकडे मला वाटतं तरवा म्हणतात. आणि म्हणून ते 2 भाताची गाडीच्या अधिकच्या भाजा, असं लोकांच्या मध्ये मी एक प्रकारचं क्रिएटिव्ह काम करून लोकांच्या मध्ये आत्मविश्वास वाढवून मी लोकांना कामाला लावलं. मला असं वाटतं की आता घरामध्ये डांबून ठेवण्यापेक्षा लोकांना काही ना काहीतरी कामाला लावलं पाहिजे, आणि त्यांना कामामध्ये
गुंतवलं पाहिजे आणि कामामध्ये गुंतवून तुम्ही ह्याच्यामध्ये काही जर हे सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा काळजी घेतलीत नाही तर स्वतःचं जीवन तुम्ही स्वतः धोक्यात आणाल हे सांगण्याची गरज आहे. परंतु आता लॉकडाऊन पूर्णपणे टाईट ठेवण्यात काहीच अर्थ नाही. सुरुवातीच्या काळामध्ये पोलिसांनी इतकं लोकांना टाईट केलं तुम्हाला माहित आहे. कोणाला रस्त्यावर बसवलं, कोणा वनव करायला लावलं, कोणाच्या पाठीमागे फटके मारले. आज कुठे आहेत पोलीस? तेही कंटाळलेत. मी तुम्हाला खरं आहे ते सांगतो, मी कोणालाही दोष देत नाही, परंतु ती यंत्रणा सुद्धा कंटाळलेली आहे. ज्यांना 8 तास पूर्ण वेळ काम करायची सुद्धा सवय नव्हती त्यांना 24 तास तुम्ही कामाला लावल्यानंतर ते किती काम करणार आहे ते तुम्हाला माहिती आहे. शासकीय यंत्रणा सुद्धा, मी कोणालाही दोष देत नाही, शासकीय यंत्रणा चांगली काम करते, सगळे चांगलं काम करतायत, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण सुरुवातीच्या काळामध्ये जो लोकांचा जोश होता कंट्रोल करण्यावर, लोकांना मदत देण्यावर, मदत वाटण्यावर, तो आता दिसतोय का तुम्हाला कुठे? लोक इकडे मदत वाट, तिकडे मदत वाट, तिकडे आता किती दिसतोय तुम्हाला सांगा मला? तोही कमी झाला. सरकारी यंत्रणेमधला सुद्धा जोश आता कमी झाला. 8 तास जेमतेम काम करणारी सरकारी यंत्रणा 24 तास काम करायला लागली. ती गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण थकून गेलेलीच आहे. तर सांगायला त्यांना किती इन्सेंटिव्ह द्या तुम्ही, त्यांना कितीही इन्शुरन्स कवच द्या, नाहीतर आणखीन काय तुम्हाला करायचं ते करायलाच पाहिजे. त्याबद्दल दुमत नाही, त्यांच्याबद्दल अभिमान आहे, त्यांचा आपण सत्कार करतोय. परंतु मागची बॅकग्राऊंड पण बघितलं पाहिजे, मागची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. आणि म्हणून लोकांना आता जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा काही अटींवर लोकांना आता मोकळं सोडलं पाहिजे. लोकांना आता गुंतवून डांबून ठेवण्यात काय अर्थ नाही, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. नक्कीच नक्कीच. म्हणूनच तो तुम्हाला रोखठोक म्हणून समजलं जातं, कारण स्पष्ट वक्ता, स्पष्ट बोलणारा एक नेता कोकणातला म्हणून भास्करराव जाधव तुमची ओळख आहे. मला या निमित्ताने तुमच्या आतला आवाज ऐकायला आवडेल, कारण एकूणच आम्हाला पण अशी चर्चा ऐकायला मिळते की भास्करराव जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला, ही वेळ चुकली. आज जर ते राष्ट्रवादीत असते तर ते मंत्री असते, अशा प्रकारची चर्चा ऐकायला मिळते. तुम्हाला पण असंच वाटतंय का? वक्त के पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. खरं सांगायला गेलं तर राष्ट्रवादीत सुद्धा मी होतो त्यावेळेला, पहिले राज्यमंत्री झालो. तिथेही काय माझी 5 वर्ष मंत्रिपदाची काही होऊ शकली नाही. मी फार काय कोकणाचा नेता, कोकणाचा विकास वगैरे काही सांगणार नाही. परंतु एक राज्यमंत्री असताना सुद्धा मी माझ्या कोकणाकरता जी माझ्याकडे छोटी मोठी खाती होती त्याच्यामध्ये जे धोरणात्मक निर्णय जे केलेले आहेत ते जर कधीतरी तुम्हाला मी सांगितलं तर काही मंडळी 25-25, 30-30 वर्ष लालदिव्याच्या गाडीमध्ये असून सुद्धा त्यांना धोरणात्मक निर्णय घेता आले नाहीत. मी 47 दिवसांचा फक्त कॅबिनेट मंत्री होतो शेवटी, अध्यक्षपदाच्या नंतर, निवडणुकीच्या पूर्वी. आज मच्छीमारांकरता माथाडी कामगारांच्या धर्तीवर मी एक फिशरीज बोर्ड स्थापन केले. माथाडी कामगारांचं जसं असतं, माल तुमच्या दुकानातला तुम्ही उतरलात तरी त्यांची हमाली त्यांना द्यावीच लागते, तशाच पद्धतीनं मच्छीमारांना मासे मिळाले तर पैसे मिळतात. परंतु मी एक बोर्ड असं स्थापन केलंय की परदेशातून येणारी मच्छी, मग तो बासा असेल ना तर आणखीन कुठली काही मच्छी असेल, पर राज्यातनं येणारी मच्छी त्याच्यावरची लेवी, त्याच्यावरचा टॅक्स हा सुद्धा मच्छीमारांना मिळाला पाहिजे. 5 स्टार्स हॉटेल असतील त्यांनी सुद्धा मच्छीमारांना आपली लेवी दिली पाहिजे. मच्छीमारांना मच्छी मिळेल त्यातून त्यांना टॅक्स, आणि गव्हर्नमेंटनी पगार करावा, गव्हर्नमेंटनी पगार करावा, अशा प्रकारच्या त्या बोर्डामध्ये तरतूद अवघी 47 दिवसामध्ये मी केलेली आहे. आज गेले 4 महिन्यामध्ये मच्छीमार हे जवळजवळ घरी बसलेले आहेत, त्यांना पैसे मिळत नाहीत. आज ते बोर्ड गेल्या 5 वर्षामध्ये जर सरकारने व्यवस्थितपणे जर ते जिवंत केलं असतं चांगल्या प्रकारे तर आज मच्छीमारांना घर बसल्या पैसे मिळाले असते. कामगारांना आपण घर बसल्या पैसे देण्याची तरतूद, हे जे असंघटित कामगार जे बोर्ड होतं ते माझ्यापूर्वी हसन मुश्रीफांनी स्थापन केलं होतं, ते मी नाही केलं होतं. पण त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा 2 लाखाचं काम केल्यानंतर सुद्धा तिथं काम करणारा जो कोणी कारागीर असेल तो पण त्या बोर्डाचा मेंबर होण्याकरता पात्र ठरतो, आणि त्याला सुद्धा सरकारच्या त्याच्या जन्माला आलेल्या मुलापासून त्याच्या अंत्यविधीपर्यंत त्याला पैशाची तरतूद करण्याचं काम सुद्धा 47 दिवसामध्ये भास्कर जाधवनी केलं. आणि म्हणून माझ्याकडे दात आहेत तर चणे नाही, आणि चणे आहेत तर दात नाही, अशी अवस्था झालेली आहे. आताही यावेळेला मला वाटत होतं की मी मंत्रिमंडळात जाईन, मला माझ्या स्वतःकरता काहीच मला करायचं नाही, पण काही नाही काहीतरी कोकणाकरता. आता कालचं सुद्धा आमच्या इकडचं वादळ झालं, त्याच्यामध्ये भूमिका मांडल्या अनेकांनी. परंतु धोरणात्मक निर्णय घ्यायला सरकारला लावण्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो भास्कर जाधवचा आहे. एनडीआरएफच्या निर्णयामध्ये बदल कसे केले जातात, मी कसे केले पाहिजेत हे धोरणात्मक सांगण्याचं काम, टीका करण्यापेक्षा
आणि काय घडलं नाही आणि काय मिळालं नाही हे सांगण्यापेक्षा कसं मिळवून घ्यायचं शासनाकडून, ही सुदैवाने बऱ्यापैकी मला थोडीशी कला अवगत झालेली आहे. पण त्याचा फायदा जो ज्या प्रमाणामध्ये माझ्या कोकणाकरता मला करून द्यायला हवा होता तेवढी संधी मिळत नाही, याची थोडीशी खंत जरूर आहे. नाकार लपवण्याचं काही कारण नाही. नक्कीच तुम्ही तुमच्या मनातली खंत व्यक्त केलीच. तुम्ही जी खंत व्यक्त आहे तीच व्यक्त खंत आमचे दीपक केसरकर सुद्धा करतायत. दोघेही जण नाराज आहात. 1990 नंतर जवळजवळ प्रथमच सिंधुदुर्गला मंत्रिपद मिळालेलं नाही. काय वाटतं, सिंधुदुर्गला सुद्धा रत्नागिरीतून पालकमंत्री मिळतोय, तुम्हाला सुद्धा सिंधुदुर्गातून पालकमंत्री मिळतोय. काय वाटतं, शिवसेना आता कुठेतरी चुकतंय? शिवसेनेनं असं करायला नाही पाहिजे होतं? शिवसेनेनं काय करायला पाहिजे, शिवसेनेनं काय न करायला पाहिजे यापेक्षा आम्ही लोकप्रतिनिधी काय करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. आम्ही लोकप्रतिनिधींनी साधारणपणे जी एकसंघपणे एकत्रितपणे जी आमची युनिटी दाखवायला पाहिजे ती आम्ही कोणच दाखवत नाहीत, कुठल्याच पक्षामध्ये दाखवत नाही आहोत, कुठल्याच पक्षामध्ये दाखवत नाही. इथे एका पक्षाला कुठलाही दोष देण्यात काहीच अर्थ नाही. खरं सांगायला गेलं तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र जा, तुम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये जा, तुम्ही विदर्भामध्ये जा, तुम्ही मराठवाड्यामध्ये जा, रिजनल वाईज त्यांच्या मागण्या असतात. आम्ही एकटे लढण्यामध्ये फार हुशार आहोत, आम्ही एकत्रितपणे लढण्यामध्ये हुशार नाही आहोत. एक आणि आमची प्रवृत्ती, आम्ही दुसऱ्याला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. मला मिळालं नाही तर दुसरं कोणालाच मिळता कामा नये, ही आमची जी प्रवृत्ती आहे तीच आमची कोकणाला घातक आहे. आणि याच आमच्या प्रवृत्तीचा फायदा जे सगळेच पक्ष करून घेतात आणि म्हणून त्याला थोडंसं आम्हीच जबाबदार आहोत. आम्ही म्हटलं पाहिजे आमच्यापैकी कोणाला तरी तुम्ही द्या, पण द्या कोकणाला द्या असं म्हटलं पाहिजे. त्याच्याऐवजी मला मिळालं नाही तरी चालेल पण त्याला मिळता कामा नये. मग ठीक आहे, तुला पण नाही त्याला पण नाही, तिसऱ्यालाच कोणाला तरी देतो. हे याला कारणीभूत आम्हीच आहोत. आज कोकणातले 75 आमदार निवडून जातात रिजन जर म्हटलं तर, रिजन वाईज. विदर्भातला विषय आला तर विदर्भातले सगळ्या पक्षाचे लोक एक होतात, वेगवेगळ्या पक्षांचे असतात, सरकार कोणाचंही असू द्या. मराठवाड्यातले सगळे आमदार एक होतात, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार मंत्र्यांपासून एक होतात. कोकणामध्ये बोलायला उभा राहिल्यानंतर दुसरा आमदार पाठीशी उभा सुद्धा राहत नाही आणि कोकणातला मंत्री कोकणाच्या चर्चेला सुद्धा बसत नाही. असा गेले कित्येक वर्षांचा अनुभव आहे. ही माझी 6वी टर्म आहे आमदारकीची. मी यावेळेस सांगत नाही, सातत्यानं मी हा प्रयत्न केलाय की आपण एरवी सगळं ठीक आहे पण आपण आपल्या भागाकरता एकत्रितपणे लढूया. आपल्या भागातला विषय कुणीही मांडू देत, आपण ताबडतोब त्याच्या पाठीशी सर्वांनी उभं राहाव्या. की जी भूमिका मी बजावतो त्या विषय कोणी मांडला, समजा विकास गावकरांनी मांडला तर मग आता विकास गावकरांना त्याचं श्रेय जाईल हा विचार माझ्या डोक्यात कधीच येत नाही. विकास गावकरांनी मांडलाय ना, आपण त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. आपल्याला 4 गोष्टी कळतात त्या आपण तिथं मांडल्या पाहिजेत. आपल्या कोकणाकरता आपण हे करतोय, विकास गावकरांच्या श्रेयाकरता आपण करत नाही, ही धारणा आमच्यामध्ये नाही. आम्ही फक्त घोषणा मोठ्या करतो, आम्हाला कोकणाचा विकास करायचा आहे, कोकणाचा विकास करायचा आहे. काय केलात ते कोणी सांगायला तयार नाही, काय करणार आहात ते कोणी सांगायला तयार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला आम्हीच जबाबदार आहोत. नक्कीच इथे मोठ्या प्रमाणात दर्शक जोडले जात आहेत, मला दिसतंय. इथे अगदी वैभव नाईक सुद्धा हा कार्यक्रम बघतायत. तुम्ही आता मांडलत की कोकणातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. कशा पद्धतीने सांगाल? आता तुम्ही म्हटलं की एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, पण त्याच्यासाठी काय नेमकं कसं एकत्रीकरण झालं पाहिजे? मी सांगितलं ना तुम्हाला, मी आता सांगितलं की विषय कुठलाही असू देत, तो वैभव नाईकने मांडला तरी भास्कर जाधवनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. तो भास्कर जाधवनी मांडवला तरी आणखीन कोण आमदार असतील त्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे. एक आणि कोकणामध्ये ज्यांना कोणाला मंत्रीपद मिळतं त्यांनी आपल्या अपेक्षा तर सर्वांनाच असते, कोणाला नसणार. माणूस आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं मला का नाही संधी मिळू. सगळ्यांना संधी मिळत नाही, संधी कोणाला तरी एकाच दुसऱ्यालाच मिळते. ठीक आहे, संधी मिळाली की ज्याला संधी मिळाली त्याची ही जबाबदारी आहे की आपल्या सहकार्यांना एकत्र करणं, त्यांना बसवणं, त्यांचे विचार ऐकून घेणं, त्यांच्या डोक्यातल्या कल्पना जाणून घेणं. आणि आता आपण लीडर म्हणून आपल्याला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली म्हणून आपण ते विषय एकत्रितपणे मांडणं. परंतु दुर्दैवानं गेल्या 35-36 वर्षामध्ये मी बघतोय कोकणातल्या एकाही लीडरनी ही भूमिका बजावलेली नाही. मी माझा मोठेपणा सांगितल्यासारखा होईल. थोड्या कालावधी करता मला ही संधी मिळाली, माझं मंत्रिपद जावं म्हणून माझ्या सहकार्याने अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु ज्या ज्या वेळेला कोकणाचा विषय असेल त्या त्या वेळेला कमीपणा घेऊन त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांना बसवणं, त्यांना बोलवणं, त्यांनी येऊ अगर न येऊ पण प्रयत्न करणं, ही भूमिका मी केली. पण आज तागायत कोकणामधली जी मोठी नेते मंडळी झाली, ज्या 35-36 वर्षातला मी अनुभव सांगतोय, पूर्वीचं मी काही बोलत नाही, मला तो अधिकार नाही. एकाही नेत्याने हा प्रयत्न केलेला नाही.
एकाही नेत्याने की आपल्या सहकार्यांना बसवावं, आपल्या सहकार्यांना बोलवावं, त्यांची मतं जाणून घ्यावी, काही नाही. मलाच फक्त समजतं अशीच आमची भूमिका असते. त्यामुळं थोडंसं आमचं एकत्रितपणे जे करायला पाहिजे हे करायला पाहिजे. ज्याला संधी मिळाली त्यांनी कमीपणा घेतला पाहिजे आणि त्यांनी कमीपणा घेऊन बाकीच्यांना जवळ केलं पाहिजे. आणि मला मिळाल्या संधीमधून, कारण शेवटी टीम जर असेल तर कोण अधिक खेळला आणि कोण कमी खेळला, शेवटी कप जर घ्यायचा असेल तर टीम कॅप्टनलाच जाऊन तो कप घेण्याचा मान राहतो की नाही. त्यामुळे श्रेय तुम्हाला कॅप्टनलाच मिळणार आहे. पण ते जर अपयश आलं तर त्याचा धनी सुद्धा कॅप्टनलाच व्हावं लागणार आहे. आणि म्हणून कॅप्टनची ही भूमिका आहे. दुर्दैवाने कॅप्टन ही भूमिका बजावत नाहीत. नक्कीच नक्कीच. भास्कर जाधव साहेब, आणखी एक प्रश्न आहे महत्वाचा, म्हणजे आज मोठ्या प्रमाणात भाजप शिवसेनेवर टीका करते. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण होता, शिवसेनेमध्ये पण होता. अशा पद्धतीची टीका होते की शरद पवार साहेब आहेत ते उद्धव ठाकरेंना पद्धतशीरपणे सरकार चालवायला देत नाहीत किंवा ते चालवायला देणार नाहीत. तुमचं एकूणच निरीक्षण काय आहे? कशा पद्धतीने सरकार चाललंय महाराष्ट्रातलं? असं आहे की मी मुळामध्ये चांगली गोष्ट जी आहे ती नेहमी घेण्याचा प्रयत्न करत असतो. ती विरोधक आहे की कोण आहे ते मी बघत नाही, खरं सांगायला गेलं. म्हणजे मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अजित घोरपडे पालकमंत्री होते, तुम्हाला आठवत असेल कदाचित. हो, माहिती माहिती. आणि त्यावेळेला फलोत्पादन मंत्री हर्षवर्धन पाटील होते. माझ्यावर खूप टीका झाली. मी त्यांच्याकडे जायचो. का जायचो तर अजित घोरपडेंना सहकारामध्ये खूप इंटरेस्ट होता आणि म्हणून कोकणामध्ये सहकार रुजवावा. मी त्यांच्याकडे गेलो 2 वेळा तर बिघडलं कुठं. आमच्याकडे कसं आहे, कोणी कोणाकडे जायचं नाही. तो गेला की मग आपला कमीपणा पण झाला, मग तो संशयाच्या भोवऱ्यामध्ये उभा राहिला. तो कुठल्या हेतून गेलाय, कशा करता गेलाय, प्रत्येक वेळी काय राजकारणाकरताच जातो अशातला काही भाग नाही. आणि म्हणून शरद पवार ही व्यक्ती अशी आहे की ते स्वतःहूनच प्रत्येकाकडे स्वतःहूनच अप्रोच होतात. आता ते उठतात नाही, प्रत्येकाकडे जातात. देवेंद्र फडणवीसांचं वय किती, देवेंद्र फडणवीसांचा अनुभव किती, आणि शरद पवार साहेब वारंवार त्यांच्याकडे जाऊन बैठका करायच्या. आठवतं का बघा आपल्याला, सह्याद्रीला वगैरे सातत्यानं बैठका वगैरे करायचे. कोणी राज्याचा मुख्यमंत्री असेल तरी सुद्धा पवार साहेब आपला मोठेपणा, आपला अनुभव, आपलं ज्येष्ठत्व, आपलं श्रेष्ठत्व बाजूला ठेवतात आणि त्यांच्याकडे जो काही अनुभव आहे किंवा ज्यांच्याकडे जी काही योजना आहेत त्या घेऊन ते स्वतः मुख्यमंत्र्यांकडे जातात. आता देवेंद्र फडणवीसांच्याकडे जेव्हा पवार साहेब जात होते त्यावेळेला त्यांना ते सरकार चालवायला देत होते. आणि आता उद्धव ठाकरेंच्याकडे जर ते जात असतील आताच्या मुख्यमंत्र्यांच्याकडं तर मात्र ते उद्धव साहेबांना ते सरकार चालवायला देत नाहीत असं म्हणणं काही मला तितकंसं योग्य वाटत नाही. पवार साहेब काल परवाच्या दिवशी कोकण दौऱ्यावर होते. कोकण दौरा 2 दिवसाचा त्यांनी केला. लगेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते उद्धव साहेब ठाकरेंच्याकडे जाऊन बसले. याचा अर्थ काय की लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर ज्याला सोडवण्याचा तो अधिकार आहे, ज्याच्या हातामध्ये ती सत्ता आहे, ज्याच्या हातामध्ये ती पॉवर आहे, तिथं गेलं पाहिजे, त्याच्या बाजूला बसलं पाहिजे, त्याच्या समोर व्यथा काय असतील त्या मांडल्या पाहिजेत आणि सोडवून घेतल्या पाहिजेत. असं जर एखाद्या नेतृत्वानं केलं तर त्याच्यामध्ये कोणाला तरी दुःख वाटायचं काहीच कारण नाही. पवार साहेब हे पंतप्रधानांच्याकडे जातात की नाही पत्र घेऊन? जातात. का तर आज देशाचा कारभार त्यांच्या हातामध्ये आहे. म्हणून काय ते भाजपला काही सरकार चालवायला देत नाही असं त्याचा अर्थ होतो काय? मला असं वाटत नाही की आजच्या घडीला पवार साहेब आणि उद्धव साहेबांच्या मध्ये कुठले मतभेद असतील असं वाटत नाही. उद्धव साहेबांचा स्वभाव नम्र आहे. ते त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेत असतील. स्वभाव पवार साहेबांचा असा आहे की जो कोणी आपल्याला मदत करायची असेल त्यांना मदत करतात, त्यामुळे ते मदत करत असतील. त्यामुळे त्यांचं उत्तम कोऑर्डिनेशन असावं आणि म्हणून ते भाजपच्या पोटात दुखत असावं असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. मी एक प्रश्न विचारतो, खरं म्हणजे तो अंतिम सत्रात विचारणार होतो पण उद्धव साहेब आणि शरद पवारांचा विषय आला म्हणूनच विचारतोय. तुम्ही दोघांच्याही नेतृत्वाखाली काम केलं, तुम्हाला आवडलेला नेता कोणता? आवडलेला असं विचारलंय, तुम्हाला आवडलेला नेता कुठला? असं आहे की हा प्रश्न तुम्ही मला बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेब या दोघांच्या बद्दल विचारला पाहिजे. नाही पण आताच जे चाललंय त्याच्या म्हणून मुद्दा मी असं विचारलंय की आता जे नेतृत्व करतायत उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यातलं मला आधी पहिलं सांगा, मग आपण बाळासाहेबांबद्दल बोलूच. उद्धव साहेबांना संधी दिली पाहिजे. प्रशासनामध्ये ते पहिल्यांदाच काम करतायत. संघटनात्मक कामामध्ये ते बरेच वर्ष आहेत. मुंबई महानगरपालिका त्यांनी उत्तम प्रकारे चालवली, याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. गेले 5 वर्षे त्यांचा पक्ष सत्तेमध्ये होता हे जरी खरं असलं तरी भाजपच्या डोक्यामध्ये जी काही हवा होती आणि भाजपला जी काही मस्ती होती आणि भाजपचं जे काही वागणं होतं ते कोणालाही रुचणारं नव्हतं. म्हणजे आमचं दोघांचं सरकार आहे असं भाजप कधीच बोलला नाही. भाजपला फक्त काय, त्यांना बेरजेला शिवसेना पाहिजे होती आणि शिवसेनेनं पण त्यांना बरचसं मोकळं सोडलेलं होतं. त्यामुळं प्रशासनामधला प्रत्यक्ष अनुभव हा उद्धव साहेबांचा आत्ता त्यांनी
30 मला वाटतं 30 नोव्हेंबरला शपथ घेतली की डिसेंबरला काहीतरी 28 नोव्हेंबरला शपथ घेतली, त्यावेळेपासूनचा त्यांचा तो अनुभव आहे असं म्हटलं पाहिजे. आणि पवार साहेबांचा संसदीय कार्यप्रणालीमधला 55-60 वर्षाचा अनुभव आहे. 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते, 10 वर्ष देशाचे कृषी मंत्री होते, संरक्षण मंत्री होते, बऱ्याच त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळं उद्धव साहेबांना पूर्ण वेळ दिला पाहिजे, अजून संधी दिली पाहिजे, त्यांना थोडेसे अनुभव या विषयातले आले पाहिजेत. दुर्दैवानं झालंय कसं की सत्तेमध्ये ते आल्यापासूनच थोडीशी नाही म्हटलं तरी शुक्लकाष्ठ पाठीशी लागल्यासारखं झालेलं आहे. पूर्ण त्यांना स्वातंत्र्य मिळालेलंच नाही. सुरुवातीच्या काळामध्ये सरकार बनवण्यामध्ये बराच वेळ गेला. सरकार बदल्यानंतर महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांनी आपला कारभार चालूच ठेवलेला आहे. आज संपूर्ण राज्य कोरोना सारख्या संकटामध्ये आहे. अशा वेळेला राज्याचा मुख्यमंत्री हा 6 महिन्याच्या आतमध्ये कुठल्या तरी सभागृहाचा सदस्य व्हावा लागतो. आणि अशा वेळेला राज्यपाल त्या संदर्भातला निर्णय घेत नाहीत. यातूनच यांची राष्ट्रभक्ती आणि यातूनच यांचं राजकारण न करण्याचा स्वभाव दिसून येतो. त्यामुळं तो विषय न होतो तो कोरोनाचं संकट, ते होतं न होतं त्यावेळेला आता हे निसर्ग चक्रीवादळ, अशा सगळ्या गोष्टीतून उद्धव साहेब अतिशय दमदारपणे, धीरोदात्तपणे राज्याची तिजोरी खाली झाली असताना खूप चांगल्या प्रकारे काम करतायत. पण दोघांची तुलना करायला अजून थोडा वेळ आहे. त्यांचा 55-60 वर्षाचा पवार साहेबांचा अनुभव आहे आणि यांचा 6-7 महिन्याचा अनुभव आहे प्रत्यक्ष प्रशासकीय कामातला. नक्कीच. तुम्ही आता बाळासाहेबांबद्दल सुद्धा बोललात. बाळासाहेबांच्या पण नेतृत्वाखाली आपण काम केलं. या दोघांच्या नेतृत्वाचं कसं तुलना कराल आपण? कोणाच्या? बाळासाहेब आणि पवार साहेबांच्या. मी बाळासाहेब आणि पवार साहेब हे 2 दिलदार नेते आहेत. लोकांना पवार साहेबांबद्दल काय अनुभव आहे मला माहित नाही, पण त्यांनी मला खूप मोठं केलं एक. आणि बाळासाहेबांचा मी आवडता शिवसैनिक होतो. मी खरा बाळासाहेबांचाच शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा आवडता शिवसैनिक असल्यामुळे आणि माझी डॅशिंग अशा पद्धतीची माझी कार्यपद्धती, थोडंसं माझं काय वेडवाकडं वक्तृत्व मला माहित नाही, पण त्यावेळेला बाळासाहेबांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे की मनोहर जोशींना सांगून की ह्या पोराला महाराष्ट्रात फिरवा, असं स्वतः मनोहर जोशी साहेबांना सुद्धा त्यावेळेला बाळासाहेब सांगणं. आणि बाळासाहेबांचं माझ्यावर भयंकरच प्रेम होतं. दुर्दैवानं त्याची नजर कोणाची लागली मला माहित नाही, परंतु बाळासाहेब रोखोक बोलतील ते करतील. आणि बाळासाहेब हे सांब सदाशिव होते. ते जेवढे गरम व्हायचे तेवढंच त्यांच्या जवळ जर तुम्ही गेलात तर लगेच ते थंड सुद्धा व्हायचे. पवार साहेबांचं थोडंसं राजकारण, पवार साहेब हे राजकारण कोलून पेलेले आहेत. बाळासाहेब हे राजकारणी नव्हते. माझा जो अनुभव आहे तो बाळासाहेब अत्यंत सरळ आणि त्याचा फायदा भाजपने खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाळासाहेबांच्या स्वभावाचा उचलला. ते आज सांगतात की आम्हाला आमच्या जीवावर तुम्ही शिवसेना निवडून आलात, नरेंद्र मोदींचे फोटो लावलात. मी बघितलेला आहे. मी बाळासाहेबांच्या मुळे भाजपा महाराष्ट्रामध्ये आहे. बाळासाहेबांच्या मुळे देशामध्ये नाही म्हटलं तरी भाजपाला फार मोठं स्थान आम्हाला संधी मिळत नाही. मी काय असं बोलायला जात नाही, पण कधी समोरासमोर जर बसले तर 100 अशी उदाहरणं मी देईन. त्यावेळेला बाळासाहेबांनी भाजपाच्या बाबतीत सातत्यानं घेतलेली सकारात्मक भूमिका, सातत्यानं पुढे नेण्याची भूमिका ही बाळासाहेबांनी घेतली. ही अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून बाळासाहेब हा एक दिलदार नेता होता, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. पोटात एक आणि ओटात दुसरं असं कधीच नव्हतं. पवार साहेब हे मुरलेले प्रशासकीय राजकारणी आहेत. पवार साहेब जागतिक पातळीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या देशातल्या लोकांशी खूप चांगले संबंध आहेत. छोट्यातल्या छोट्या माणसापासून त्यांची ऐकून घेण्याची जी काही सहनशीलतेची त्यांना जी काही देणगी आहे, त्याला काय तो त्यांच्या समोर तुम्ही कितीही रागवलात, कितीही बडबडलात तरी पवार साहेब कोणावर कधी गरम होत नाही, कधी बिघडत नाही, कधी रागवत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट ग्रहण करत असतात. प्रचंड त्यांची स्मरणशक्ती आहे. त्या स्मरणशक्तीला काही सीमा नाही आणि एक वेगळी देणगी आहे. त्यामुळे ही 2 माणसं वेगवेगळी होती आणि वेगवेगळी असल्यामुळं आपापल्या ठिकाणी दोन्ही माणसं खूप मोठी आहेत. नक्कीच नक्कीच. तुमच्याशी अनेक लोक तुम्हाला काही प्रश्न विचारतात, ते प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी पुन्हा आणखी एक मी राजकीयच प्रश्न विचारतोय की सध्या असं म्हटलं जातंय की जे सरकार आहे, राज्यातले जे सरकार आहे ते 5 वर्ष टर्म पूर्ण करू शकणार नाही, अशा प्रकारचा आरोप केला जातोय. आपल्याला काय वाटतंय? मला अशी अजिबात अडचण वाटत नाही. पहिली गोष्ट, तिन्ही जे पक्ष एकत्र आलेले आहेत ते तिन्ही पक्ष एका विशिष्ट विचारधारेमुळे, एका विशिष्ट कारणामुळे एकत्र आलेले आहेत. मी आहे ते स्पष्टपणे सांगतो. काय कोणालाही कोणाबद्दल प्रेम आलेलं नाही. खरं सांगायला गेलं तर तिन्ही पक्षांची गरज ही समानच आहे. तिन्ही
पक्षांना सत्तेची गरज आहे, तिन्ही पक्षांना सत्तेतून लोकांची सेवा करायची आहे. तिन्ही पक्षांना हे माहित आहे की आपण स्वतंत्रपणे गेलो तर आपण सरकार आपलं येणार नाही. कोणाला तरी दोघांना एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये सरकार येणं अशक्य होतं. त्याच्याऐवजी तिघेजण एकत्र आलेले आहेत. आणि म्हणून कोण जरी किती काही म्हणत असलं तरी तिन्ही लोक समान किमान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार 5 वर्ष 100% चांगलं चालवतील. थोडंसं या नैसर्गिक संकटातून सरकारला जर डोकं वर काढता आलं तर माझा असा अंदाज आहे किंवा मी सुरुवातीला एक भाकीत तयार केलं होतं की एक आदर्श नक्कीच नक्कीच आपण चर्चा करतोय. भास्कर शेठ जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काही तांत्रिक अडचण आलेली आहे. पुन्हा एकदा आपण भास्करराव जाधव यांच्याशी संपर्क साधणार आहोत. आपण भास्करराव जाधव साहेबांशी संपर्क आहे तो काही आला 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 बोला 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 बोला. तर उद्धव साहेबांसारखा एक संयमी, शांत, सुस्वभावी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. स्वतः शिवसेनेने या सगळ्या याच्यामध्ये फार काही कमवलं असं मला काही दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा पवार साहेबांसारखा राजकारण करण्याकरता सगळेच बसलेले असल्यामुळे जो तो आपल्या ताटात अधिक पाडण्याचा प्रयत्न करणारच. पण पवार साहेबांचं नेचर आहे ते तोडायचं नाही, जोडायचं. त्यामुळं ते वडिलकीच्या नात्यानं ते जोडण्याचा प्रयत्न करतील. आणि काँग्रेसची मंडळी सुद्धा ही फार तशी काही ताणेल असं मला काही वाटत नाही. काँग्रेसच्या मंडळीला सुद्धा आपल्याला सत्तेतून थोडंसं भाजपाला बाजूला ठेवणं, कारण भाजपानं देशभर एकच मोहीम चालवली होती की काँग्रेस संपवायची. म्हणजे काय त्यांची मध्ये घोषणा होती, म्हणजे काँग्रेस नाही, काँग्रेस मुक्त भारत. त्यामुळे स्वाभाविक आहे की बाकी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेपेक्षा त्यांना भाजप नक्कीच दूरचा आहे, नक्कीच लांबचा आहे. काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भाजप, काँग्रेस मुक्त भारत त्यांना करायचं असेल तर त्यांना सुद्धा इथं भाजपला संधी मिळेल असं वागून चालणार नाही. त्यामुळे तिघांना आपल्या गरजा माहिती आहेत, तिघांना आपलं ध्येय आणि आपलं उद्दिष्ट माहिती असल्यामुळे मला असं वाटतं की हे सरकार आदर्श सरकार म्हणून 5 वर्ष चालेल. नक्कीच आदर्श सरकार म्हणून 5 वर्ष टिकेल असं तुम्ही म्हणताय. मगाशी तुम्ही एक मुद्दा उपस्थित केलेला की मोठ्या संख्येने चाकरमानी आहेत ते कोकणात आलेले आहेत. म्हणजे रत्नागिरीत असेल, सिंधुदुर्गात असेल, त्याबरोबर रायगडमध्ये असतील. या निमित्ताने एक महत्वाचा प्रश्न येतोय की या ज्या कोकणात जे लोक येत आहेत त्याच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. इथे रोजगाराचं साधन काही नाही, खायचं काय, शेती पिकवण्या इतकं जर बघितलं तर कोकणामध्ये पाणी नाही. मग अशा वेळेला नाणार सारख्या प्रकल्पाला विरोध केला जातोय. आपलं नाणार बाबतचं नेमकं मत काय आहे? असं आहे, मी माझं मत अतिशय परखडपणे मांडतो. केवळ नाणार बद्दल मानत नाही तर सर्वच मांडतो. गेल्या 30-35 वर्षामध्ये कोकणातली बरीचशी लिडरशिप जी उभी राहिली आहे, फार धाडसानं विधान मी करतोय. कदाचित माझ्यावर खूप जणांचा रोष येईल, कदाचित मला राजकीय त्याच्यामध्ये फटका सुद्धा, म्हणजे त्याचं उत्तर पण मला द्यावं लागेल. परंतु 30-35 वर्षामध्ये कोकणातली बहुतांशी लिडरशिप जी डेव्हलप झाली ती विरोधातून झाली, सकारात्मक भूमिकेतून झालेली नाही. कुठलाही प्रकल्प आला की विरोध करण्याकरता आम्ही लीडर म्हणून उभे राहतो. मी असं म्हणत नाही की सगळे प्रकल्प चांगले आले, पण आपल्याला असंही म्हणता येणार नाही आलेले सगळे प्रकल्प वाईट होते. आणि म्हणून आपण डेव्हलपमेंटच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. ही माझी गेली 30-35 वर्षातली भूमिका आहे. मी शिवसेनेत होतो, मी राष्ट्रवादीत होतो, मी आज शिवसेनेमध्ये आहे. दुर्दैवानं मला स्थित्यंतरांना सामोरं जावं लागलं. तुमचं म्हणणं असलं तुम्ही त्याचा खुलासा करेन, पण दुर्दैवानं या सगळ्या स्थित्यंतरांना मला सामोरं जावं लागलं. पण माझे विचार स्वतंत्र आहेत आणि माझे विचार, मी कधीही नेता बदलला, पार्टी बदलली म्हणून माझ्या विचारांमध्ये कधी तफावत येत नाही. माझे विचार हे माझे विचार आहेत. आणि म्हणून डेव्हलपमेंट केल्याशिवाय आज घराघरातनं सुशिक्षित मुलं आहेत. आज ही मुलं रोजी रोटी इथं कोकणामध्ये मिळत नाही म्हणून मायग्रेट झालेत. 2011चं पॉप्युलेशन तुम्ही बघितलं, जनगणना बघितली तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामधली 11 ते 12 कमी झाली आहे. लोकसंख्या वाढली नाही का, परंतु लोक स्थलांतरित मोठ्या प्रमाणामध्ये झाली. त्यामुळे प्रत्यक्ष जनगणनेमध्ये 10% लोकसंख्या कमी झाली आहे. दर 10 वर्षांनी 12 ते 13% लोकसंख्या वाढीचा दर आहे ऍव्हरेज. इथं तर कमी झाली. याचं कारण काय? आम्ही रोजीरोटी निर्माण करू शकलो नाही आणि म्हणून लोक बाहेर जायला लागलेले आहेत. आता आम्ही तरी किमान आमची भूमिका बदलली पाहिजे. येणारे सगळे प्रकल्प वाईट आहे असं म्हणता कामा नये, चांगले आहेत असं मी म्हणणार नाही. मला जर दुपारी सकाळी जर तुम्ही जर तांदळाची भाकरी नको खाऊ म्हणून म्हटलात, दुपारी म्हटलात नको, तर संध्याकाळी किमान नाचणीची भाकरी तरी तुम्ही दिली पाहिजे का नको दिली पाहिजे? चपाती तरी दिली पाहिजे नको दिली पाहिजे? काहीतरी दिलं पाहिजे का नको दिलं पाहिजे?
कुठे कशाने पोट भरायचं. आणि म्हणून नाणार असेल, कुठलाही प्रकल्प असेल, अगदी कुठलाही असेल, या प्रकल्पांना सर्रास विरोध करणं ही आता झालं ते झालं, पण भविष्यामध्ये असे विरोध होता कामा नयेत. या भूमिकेचा मी सुरुवातीपासूनच होतो, आजही आहे खरं सांगायला गेलं तर. आणि म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी ह्या भूमिकेला श दिलेला आहे. तुम्ही विचारताय म्हणून. मला फक्त 47 दिवस कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. 47 दिवसामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये एक टेक्सटाईल पार्क, एक लॉजिस्टिक हब आणि एक फूड पार्क मंजूर करून घेतलाय. आणि सरकारी निर्णयामध्ये त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की इथं एकही प्रदूषणकारी कारखाना येणार नाही, एकही पर्यावरणाला धोका पोहोचवणारा कारखाना येणार नाही. अशा प्रकारचा निर्णय करून घेऊन मी एक टेक्सटाईल पार्क तिथं आणले. टेक्सटाईल पार्क मध्ये काय प्रदूषण होणार आहे? काय केमिकल कारखाने आहेत? तयार कापड येणार, त्याचं साईड प्रमाणे कटिंग करायचं, खाज बटन करायची, इस्त्री करायची, बॉक्स मध्ये पॅक करायचं आणि परदेशामध्ये पाठवायचं. बाजूला आमच्या तिथे बंदर वगैरे सगळं आहे. ह्या महिला सुद्धा करू शकतात. पण गेल्या 5 वर्षात त्यालाही विरोध. अरे तुम्हाला प्रदूषणकारी प्रकल्प नको आहेत, मी त्या मताशी सहमत आहे. पर्यावरणाला धोका पोहोचणारे प्रकल्प नको आहेत, मी त्याला संबंध नको आहेत. परंतु जॉब ओरिएंटेड पण तुम्हाला प्रकल्प नको, कशा करता विरोध करता? आणि म्हणून आता मी ओपनली शिवसेनेच्या व्यासपीठावरून पण ही भूमिका घेतलेली आहे की विरोध झाला तेवढा भास, याच्या पुढे विरोध सर्रास होता कामा नये. आणि तो जर सर्रास विरोध झाला तर येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. कोण आमच्या करता हे सगळे धंदे उद्योग आणणार? विकासजी, आम्हाला लोकांनी जर लीडर म्हणून जर त्या ठिकाणी आमची निवड केलेली आहे तर आमच्या लोकांचा विचार आम्हीच करायचा. आम्ही फक्त पश्चिम महाराष्ट्राला, आम्ही फक्त उत्तर महाराष्ट्राला, आम्ही फक्त तिकडच्या नेत्यांना शिवाय देत बसायचं? आम्हाला पण संधी मिळाल्यानंतर जर आम्ही आमच्या भागामध्ये जर हे सगळे प्रकल्प उभे करायचे नाहीत तर कोण आमच्या भागामध्ये हे प्रकल्प उभे करणार? हे विधानसभेमध्ये सुद्धा, विधानमंडळामध्ये मी फ्लोअरवरून बोललोय. काही मी चिंता करत नाही. मला काय कोण फटका म्हणजे राजकीय फटका देईल, मला कोण पद देणार नाही. दिया उसका भला, ना दिया उसका भला. त्यामुळं सर्रास विरोध हे घातक आहे. विरोध होता कामा नये. स्पर्धा लागली पाहिजे, नवनवीन धंदे आणायचे, कॉटेज इंडस्ट्री आणायचे. आणि आपल्या लोकांनी सुद्धा आता एक मानसिकता ठेवली पाहिजे की नोकरी लावा सांगायचं आणि सकाळ संध्याकाळ दांड्या मारायचे धंदे आता बंद केले पाहिजे. गणपती शिमग्याला आपण समजू शकतो, पण अगदी कोणाचं, अगदी शेजाऱ्याचं बारसं जरी असलं तरी आम्ही दांड्या मारायच्या. ते कारखाने चालायचे कसे? आणि म्हणून दोघांनी मानसिकता बदलली पाहिजे. पण त्याच्याकरता आम्ही लीडर म्हणून ठाम भूमिका घेतली पाहिजे की प्रकल्प आणण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि प्रकल्प टिकवण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि त्या प्रकल्पातून आमच्या स्थानिक लोकांनाच रोजगार मिळाला पाहिजे आणि स्थानिक लोकांनी तो रोजगार टिकवलाच पाहिजे. अशी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. नक्कीच तुम्ही इतकं बेधडक बोलतायत ना, खरंच लोक अगदी म्हणजे तुम्हाला या कमेंट्स वरून समजते की तुमच्या बोलण्याला अक्षरशः दाद देत आहेत. म्हणूनच मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतोय साहेब, की मगाशी तुम्ही म्हटलात की मी कोरोना संदर्भात मुख्यमंत्र्यांना पटवू शकलो. नाणार सुद्धा अजून काही गुंडाळलेला गेलेला नाहीये. नाणार संदर्भात सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांचं मन वळवू शकाल का? कसं आहे की आजची जी माझी कार्यकक्षा आहे त्या कार्यकक्षेच्या बाहेरचा हा विषय आहे. थोडासा नाही जरी असलं तरी कोकणचा विकासासाठी तुमच्या तिकडे सुद्धा नोकऱ्या मिळू शकतील लोकांना असं वाटतंय, असं बोललं जातंय. मग अशा वेळेला तुमची भूमिका म्हणजे तुम्ही कोकणचे नेते आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आता शिवसेनेची भूमिका जाहीर केलेली आहे पूर्वीच की नाणारला आम्ही कुठल्यापर्यंत येऊ देणार नाही आणि शिवसेनेची भूमिका झालेली आहे. आता मला माहित नाही, परंतु त्याच्या पुढचा फक्त मी तुम्हाला किस्सा सांगतो, बाकी मी काय या विषयात भाष्य करत नाही. हा नाणार प्रकल्प माझ्या मतदारसंघात येत होता. आज पहिल्यांदा मी हे तुम्हाला गुपित सांगतो, कुठेही मी बोललो नाही. हा नाणार प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये येत होता आणि त्याच्याकरता दिल्लीपासून रिफायनरी म्हणजे ग्रीन रिफायनरी आहेत ही, आणि आपल्याकडे ह्या तिन्ही रिफायनरीच्या सगळे जनरल मॅनेजर वगैरे दिल्लीपासून, महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी, याच्यावर माझ्या 4 ते 5 बैठका झाल्या. जागा निश्चित झाली. मला काही हे कोडं उलगडत नाहीये कधीतरी. आता आज तुमच्या माध्यमातून हे बाहेर किती जाते मला माहित नाही. सगळं झालं, मी तयारी दर्शवली. एका नेत्याने मला असं विचारलं की हा सगळा प्रकल्प आणल्यानंतर कोकणामध्ये प्रकल्पाला विरोध करण्याची मनोवृत्ती आहे, तुमचं राजकारण धोक्यात येईल, कदाचित पुढच्या निवडणुकीत लोक तुमचा पराभव करतील. मी म्हटलं तुम्ही म्हणताय ते 100% खरं आहे, कदाचित लोक पराभव करतील. एवढं सोपं नाहीये माझा पराभव करणं, पण ठीक आहे, पराभव करतील म्हटलं लोक.
काय हरकत नाही, तुम्ही मला प्रॉमिस द्या की माझा पराभव झाला तरी हरकत नाही, पण हा प्रकल्प मी इथे आणणार. हा प्रकल्प उभा करण्याकरता तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे मला बरेचसे अधिकार देणार आणि स्थानिकांना रोजगार देण्याचा अधिकार सुद्धा मला देणार, असं तुम्ही मला प्रॉमिस द्या. माझी आमदारकी, माझं लोकप्रतिनिधी मी डावा लावायला तयार आहे कोकणाच्या विकासाकरता. इथपर्यंत तयारी सगळी झाली. समोर बसलेले दिल्लीचे आणि महाराष्ट्राचे नेते असे अवाक होऊन माझ्याकडे बघायला लागले. लोक म्हणतात मला काही करून आमदार व्हायचंय, आणि हा म्हणतोय की माझं लोकप्रतिनिधित्व मी डावावर लावायला तयार आहे, पण लोकांचं भलं होऊ द्या, कोकणाचं भलं होऊ द्या. आणि काय झालं मला काही कळलंच नाही. अचानकपणे तो प्रकल्प राजापूरला कसा गेला हेच मला काही समजत नाही, आणि मी त्या भानगडीत नंतर पडलोच नाही समजून घेण्याच्या. पण हा प्रकल्प सुरुवातीला मी माझ्या मतदारसंघात करत होतो, एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. नक्कीच. म्हणजे तुम्ही अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे. यावरून आपण किती बेधडक आहात हे अगदी जनता जाणते. अनेक लोक आपल्याला बघतायत, जोडले गेले. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत तुफानी शो आहे आपला हा, कारण मोठ्या प्रमाणात लोक जोडले जात आहेत. कारण तुम्ही बेधडक कोकणचा नेता बोलताय म्हटल्यानंतर लोकांना ऐकायचं होतं तुम्हाला. तुम्ही संधी दिलीत. 25 मेला आपलं ठरलं होतं, परंतु माझ्याकडून ते होऊ शकलं नाही. पुन्हा तुम्ही कॉन्टॅक्ट केलात आणि पुन्हा तुम्ही आज माझा इंटरव्ह्यू घेताय, हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही अनेकांनी आम्हाला सांगितलेलं होतं की भास्करराव जाधवांना घेऊन या, कारण ते अनेक बेधडक वक्तव्य करू शकतील, त्यांना आम्हाला ऐकायचंय. अनेक दिवस भास्करराव जाधवांना आम्ही ऐकलं नाही, अशा प्रकारच्या कमेंट्स अनेकांनी व्यक्त केलेल्या, म्हणूनच आम्ही बोलवलं. आम्ही फक्त एक माध्यम आहोत. नक्कीच. आपण एकूणच राजकारणावर बोललो, बराच वेळ बोलतोय. मला तिथला जो चाललेला आहे, म्हणजे आता नुकताच वादळ येऊन गेलं आणि या वादळानंतर अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काय सांगाल, कशा पद्धतीने सरकार मदत करतंय? असं आहे की सुरुवातीलाच मी सांगतो की अनेक अशी वादळं आली, अनेक वेळा अशी संकट आली कोकणावर, पण या वेळेला जी सरकारनं मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे ती सर्वात उजवी आहे, चांगली आहे. छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार करून सरकार मदत करतंय, हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो. कारण आज तर महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत ह्या कोरोनामुळे. सगळे धंदे व्यवसाय बंद आहेत. जे म्हणून काही इन्कमचे सोर्स होते ते सगळेच्या सगळे बंद आहेत. त्यामुळं शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा यायला मार्ग नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं खूप चांगला निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? सरकारनं निर्णय घेतला, एनडीआरएफचे जे नियम आहेत की एका फळबागायती मागे 18,000 रुपये नुकसान भरपाई द्यायची, आज सरकारनं ती 50,000 रुपयापर्यंत घेऊन गेलंय. सरकार यावेळेला घरामधल्या भिजलेल्या कपड्यांकरता सुद्धा सरसकट पैसे देते. मोडीतोडी निघाले भांड्यांकरता सरसकट सरकार पैसे देतंय. धान्याकरता पैसे देतंय. रॉकेल सुद्धा सरकार पुरवतं. घरं ज्यांची उद्ध्वस्त झाली त्यांना आज तागायत 1.5 लाख रुपयापर्यंत मदत करायची सरकार भूमिका घेतंय. सरसकट म्हणजे सरकारने आता ज्या ठरवलेल्या दिसत आहेत, 2च कॅटेगरीज ठरवलेल्या दिसत आहेत. एनडीआरएफचे नियम जो आहे तो बाधित, अल्पबाधित, बाधित आणि उद्ध्वस्त झालेले अशा कॅटेगरी असतात. बाधित म्हणजे अल्पबाधित मध्ये 15% नुकसान झालं असेल तरच त्यांना मदत देता येते, नाही तर मदत देता येत नाही. तीही 6,300 रुपये. पण या सरकारनं अल्पबाधित वगैरे असं काही त्याचा निकष ठेवलेला नाही. बाधित म्हणून 15,000 रुपये पर घराच्या पाठीमध्ये मदत करायचा निर्णय घेतलेला आहे. शासकीय मालमत्तेचं म्हणजे नुकसान झालंय ते सरकारच्या पद्धतीनं उभं करतंय, दुरुस्ती करतंय, ते सरकार करतंय आणि म्हणून मदत झालेली आहे, चांगल्या प्रकारची मदत झालेली आहे. तात्काळ रत्नागिरी जिल्ह्याला 75 कोटी रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्याला 25 कोटी रुपये आणि रायगडला 100 कोटी रुपये ही मदत अंतिम नव्हे, तात्काळ ज्याला म्हणतात ते. लोक त्याचा अर्थ वेगळा लावतायत, असं नाहीये तो त्याचा अर्थ, आणि म्हणून मदत करतात. पण मी जी भूमिका मांडली ती हीच मांडली की एनडीआरएफच्या निर्णयामध्ये बदल करायला हवा. दुसरी गोष्ट मी जे सातत्यानं सांगितले, तेव्हा 2009 साली फयांचं वादळ झालं होतं आणि त्या फयांच्या वादळामध्ये सिंधुदुर्गला काही त्रास झाला नव्हता. थोडा राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडणगड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फटका त्यावेळेला बसला होता. आणि सुदैवानं त्यावेळेला मी पालकमंत्री होतो. म्हणजे 9 नोव्हेंबर 2009 मी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि 7 नोव्हेंबर आणि 9 नोव्हेंबरला अधिवेशन सुरू झालं आणि 11 नोव्हेंबरला फयान वादळ सुरू झालं. 11 नोव्हेंबरला अधिवेशन संपलं. 12 नोव्हेंबरला मी कोकणामध्ये आलो. त्यावेळेला एकट्या माझ्या मतदारसंघामध्ये 18 पोल्स पडलेले होते. 18 पोल्स पडलेले होते. रत्नागिरी, गुहागर आणि दापोली कुठेही लाईट नव्हता.
मी तुम्हाला सांगतो, 16 तारखेला मी कॅबिनेटला गेलो मंत्रिमंडळासमोर, तेव्हा 16,000 पंचनामे घेऊन गेलो होतो. कसे गेले? कुठेही टाईपरायटर नव्हता, लाईट नव्हती, काही नव्हतं, काही शिल्लक नव्हतं. सगळे शिक्षक पंचनाम्याला बसवले. खरं तर हे शिक्षकांचं काम नाही, हे महसूल विभागाचं काम आहे. फळझाडांचं काय नुकसान झालं तर ते ह्याचं काम आहे, कोणाचं, आपल्या कृषी विभागाचं, फलोत्पादन विभागाचं वगैरे काम आहे. पण मी शिक्षकांना बसवलं आणि सह्या मात्र संबंधित खात्याच्या करून घेतल्या आणि ते पंचनामे रेडी केले. अजितदादा त्यावेळेला ऊर्जा मंत्री होते, आजचे अजय मेहता त्यावेळेला MD होते MSCBचे. आपण नांदेड, लातूर वरून गँग आणल्या आणि दीड महिना लाईट पेटणार नाही सांगितला, तो 17-18व्या दिवशी सगळा लाईट वगैरे पेटला. या वेळेला तो अनुभव तसा मी कामी आणला. मी ताबडतोब बाहेरून गँग मागवल्या, लाईट उभा केला. आता ते गँग यायला तयार नाही. ते म्हणाले आम्हाला कोरोना म्हणजे क्वारंटाईन करून ठेवतील. मी लगेच कलेक्टरला सांगितलं की त्यांना क्वारंटाईन करून ठेवता येणार नाही. परवा मुख्यमंत्र्यांची व्हीसी झाली, त्याच्यामध्ये हा विषय मांडला. त्यांनी ताबडतोब CS आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना क्वारंटाईन करून ठेवता येणार नाही. मी सांगितलं नव्याला तुमची वेगवेगळी खात्याची माणसं जाऊ द्या नको. ज्या गावामध्ये ग्रामविकास खात्याचं जाईल त्यानं ग्रामविकास खात्याचा पंचनामा करावा, कृषीची माहिती त्यांनीच आणावी, महसूलची माहिती त्यांनीच आणावी आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना देऊन त्यांचे पंचनामे त्यांनी करावेत. म्हणजे कृषीचा एकाच गावात कृषीचा माणूस जाणार, एकाच गावात महसूलचा जाणार, एकाच गावात ग्रामविकासचा जाणार, त्याऐवजी एकाच खात्याचा माणूस जाऊ द्या. ताबडतोब अजय मेहतानी तिथल्या तिथं सांगितलं की भास्कररावांनी सांगितलेली आयडिया आम्हाला पटली, आम्ही तशा ऑर्डर्स काढतो. आणि म्हणून आपण हे सगळं केलेलं आहे, चांगल्या प्रकारे केलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, पवार साहेब तिथं आलेत, राज्याचे मंत्री वेगवेगळ्या भागामध्ये फिरतायत. आणि म्हणून या वेळेला आता नुकसान तर मोठंच आहे, त्याबद्दल काय वाद. पण आपल्याकडे काय होतं नुकसान भरपाई. अजून एक माझी मागणी आहे तुमच्या माध्यमातून. आज सध्या समाधानी असलो तरी मी एक भांडण काढणारच आहे. मी आज तुम्हाला सांगतो 2-4 दिवसानंतर. आपल्याकडे NDRFचे निकष काय आहे की पिकाची नुकसान भरपाई देण्याचा त्याच्यामध्ये आहे. पीक हे सीझनल नाहीये ना. आमचं नारळी, पोपळीच्या बागा, आंब्या, फणसाच्या बागा ह्या सीझनल नाहीये की बुवा या महिन्यात पेरलं आणि 6 महिन्यात पीक काढलं त्याचं नुकसान झालं म्हणून भरपाई. आम्हाला मुळामध्ये ही झाडं उभी करायला कमीत कमी 10 वर्ष लागतात. पूर्वी 25 वर्ष लागत होती. 10 वर्ष आम्ही मेहनत करणार, तेव्हा पुढची 25, 30, 40 वर्ष आम्ही पीक घेणार. आणि म्हणून आम्हाला आता 50,000 रुपये दिले याबद्दल सरकारचा धन्यवादच आहेत. पण अजूनही आम्हाला याच्यामध्ये भर पाहिजे. 10 वर्ष आम्हाला लागणार आहेत आणि म्हणून त्याच्याकरता माझी लढाई सुरू होणारच आहे, मी थांबणार नाही. दुसरी सरकारच्या लक्षात आणून तेवढं मी तुम्हाला सांगतो की जिथे कौलारू घर आहेत तिथे वादळाचा फटका जास्त बसत नाहीत. जिथे लोखंडी पत्रे आहेत तिथे जास्त फटका बसत नाही पत्रे, परंतु जे सिमेंटचे पत्रे घालतात त्यांची मात्र छपराच्या छपर उडून जातात आणि त्या पत्र्यांचा सुद्धा चक्काचूर होतो. आणि सरकारनं ती भूमिका स्वीकारलेली आहे की कोकणामध्ये सिमेंटच्या पत्र्याच्या ऐवजी आपल्याला स्लॅबची घर घालण्याकरता मदत देता येईल काय, याचा सुद्धा विचार सुरू केलेला आहे. नक्कीच नक्कीच साहेब, तुम्ही मगाशी एक प्रश्न उपस्थित केलेला होता की भरपूर लोक इथे हा कार्यक्रम बघतायत. असिफ केळकर यांनी एक प्रश्न टाकलेला आहे, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय. ते म्हणतात की आम्ही परदेशात आहोत. मगाशी तुम्ही म्हटलं की अनेक लोकांना मी गुहागरमध्ये आणलोय. गुहागरचे ते नागरिक आहेत आणि ते परदेशी अडकून पडलेले आहेत. तुमच्या कार्यालयामार्फत नक्की त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कसं आणता येईल ते सुद्धा पहा, कारण अनेकांनी अनेक कमेंट्स दिलेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करावेत अशी विनंती करतोय आम्ही. जरूर प्रयत्न केले जातील. परदेशातल्या लोकांना आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतायत, महाराष्ट्र सरकार त्याला पाठिंबा देते. त्यांचा जर मला फोन नंबर तुम्ही जर दिलात तर मी स्वतः त्यांच्याकडे संपर्क साधेन, हरकत नाही. केंद्रीय फॉरेन मिनिस्ट्री जवळ आपण त्या संदर्भामध्ये संपर्क साधू आणि त्यांना आणण्याकरता आम्ही पत्रव्यवहार तर करू. बॅटरी लो कशी काय झाली, चार्जिंगला लावून ठेव ना. नक्कीच आसिफ केळकरांना पण विनंती करतो, तुम्ही या कमेंट्स बॉक्स मध्ये जर तुमचा नंबर दिलात तर हा कार्यक्रम संपायच्या आधी आपण भास्करराव जाधव यांच्याकडे तो पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला नक्कीच ते आणण्यासाठी प्रयत्न करतील. नक्कीच, बरोबर ना. त्यांना मी सांगितलंय की या माध्यमातून मी सांगितले तुम्ही तुमचा नंबर आम्हाला कळवा, आम्ही तुमचा नंबर पोहोचवू. तुम्हाला पुढचा प्रश्न आहे सर की तुमचं एलईडी फिशिंग बाबत काय मत आहे, की पारंपरिक मच्छीमार आणि एलईडी मच्छीमार हा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न वारंवार इथे स्क्रीनवर येतोय आणि मला ते सातत्याने म्हणतात की साहेबांचं मत जाणून घ्या याबाबतचं.
असं आहे की एलईडी फिशिंगला माझा पूर्णपणे विरोध आहे. अगदी स्पष्टपणे सांगतो मी, एलईडी फिशिंगला माझा पूर्णपणे नाही अशातला भाग नाहीये, पूर्ण विरोध आहे. परंतु डॉक्टर सोमवंशी यांचा जो रिपोर्ट आहे, डॉक्टर सोमवंशींचा, त्यावेळेला मीच फिशरीज खात्याचा राज्यमंत्री होतो, तेव्हा डॉक्टर सोमवंशींची मी तासन-तास या विषयामध्ये चर्चा केलेली आहे. कारण माझी सवय अशी आहे की स्टेटमेंट करायचं झालं तर समजून घ्यावा, वाचावा वगैरे. तर एलईडी फिशिंगच्या बाबतीत सुद्धा माझा पूर्णपणे विरोध आहे. परंतु जी मंडळी सातत्यानं सांगते की कारवाई करा, कारवाई करा, 1966 फिशरीज ऍक्ट काय सांगतो तो बघितला पाहिजे. ते अधिकार खरोखर ते अधिकार का पेपरमध्ये भाषण करणं आणि बोलणं अधिकार प्राप्त होत नाही, म्हणून त्यांना अधिकार देण्याकरता म्हणून सरकारनं आता जो काही निर्णय घेतलेला आहे, ड्राफ्ट काय आहे तो मी काय तो ड्राफ्ट पूर्णपणे आणि त्याला कायद्यामध्ये तरतूद करावी लागेल. परंतु सोमवंशी कमिटीनं, सोमवंशी ह्यातले फार मोठे तज्ज्ञ आहेत आणि म्हणून त्या रिपोर्ट तयार, तो रिपोर्ट जो आहे मच्छीमारांकरता, जाळ्याच्या मच्छीमारांकरता, हल्दी लोकांकरता अतिशय फेवर अशा प्रकारचा रिपोर्ट आहे. त्याकरता समुद्री अंतरावर जागा फिशिंगची आहे, हे अशा पर्सिस्टंटली जे करते कुठे करावी हे त्यावेळेला नव्हता. समजलं काय आहे. पण आणखीन एक गोष्ट मी आपल्याला की लोकांनी आता आहे, तंत्रज्ञान सुद्धा गरज आहे. ट्रॅकिंग पद्धतीनंच फिशिंग फक्त करण्याचा विचार करतो. लॉंग लायनर बोटी पाहिजेत आंध्र प्रदेशमध्ये, त्याचाही आमच्या लोकल लोकांनी अभ्यास केला पाहिजे आणि अधिक करून घेता येईल पाहिजे असं त्या निमित्तानं. नक्कीच नक्कीच. मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. मगाशी जसं तुम्ही म्हटलात की आपण एका राजकीय प्रश्नाकडे जातोय. मोठ्या प्रमाणात टीका झाली ती चांदा ते बांधा ही योजना बंद झाली, यावरून मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे. आपलं काय मत आहे? चांदा ते बांधा योजना बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणचा निधी होता तो वापस गेलेला आहे. दीपक केसरकर सुद्धा या प्रश्नावरून नाराज झालेले होते. दीपक केसरकर यांनी अगदी टोकाचा निर्णय घेतलेला होता, जर अशा पद्धतीने चांदा ते बांधा योजना बंद झाली तर मी राजीनामा देईल, अशा प्रकारचं सुद्धा वक्तव्य केलेलं होतं. या एकूणच प्रश्नावर काय बोलत, चांदा ते बांधा योजना बंद झाली यावर आपलं मत काय असेल? सांगू तुम्हाला, चांदा ते बांधा योजना नाही. मी तुम्हाला काय नेमकी चांदा ते बांधा अशी सांगितलं की आमच्या लोकांना एकत्र गोळा करून ती योजना सांगण्याचा प्रयत्न केला का? काय चांदा ते बांधा योजना आहे आणि म्हणून ह्या चांदा ते बांधा योजना काय आहे ह्याचा खरंच मला काय अभ्यास नाही. त्यामुळे ती चांगली होती की वाईट होती, वाईट होती की चांगली होती, तिचा काय रिझल्ट होता, त्याने किती अनुदान आलं नाही आलं याबाबतलं आज तरी माझ्याकडे कोणताही अभ्यास नाही. स्टेटमेंट काय करणार योजना आमच्यापर्यंत गेली नाही एवढं मी सांगतो. नक्कीच नक्कीच. शेवटी जाता जाता काय कशा पद्धतीने आवाहन कराल कोकणवासियांना की पुढचं जर काळ बघितलं तर कोरोनाचा काळ होता आणि पुढच्या काळात लोकांना अनेकांना चिंता आहे, कशा पद्धतीने कधी उद्योग सुरू होतील याबद्दल चिंता आहे. काय कशा पद्धतीने कोकणवासियांना आवाहन कराल आपण? कनेक्ट होतोय विकासजी, काय होतंय? बोला 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 ऐकायला येते, आपला आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत. तुमच्याकडे थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. कोरोना म्हणाल का? हॅलो, नाही मला असं विचारायचं होतं की कोरोनामुळे सध्या जग शांत थांबलेलं होतं आणि आता कुठेतरी उद्योगधंदे सुरू होत आहेत. अशा प्रसंगी अनेक कोकणवासी चिंतेत आहेत की पुढचं कसं होणार आहे, काय कशा पद्धतीचं तुम्ही कोकणवासियांना दिलासा द्याल, पुढच्या पद्धतीत कसं कोकणवासियांना वागलं पाहिजे आणि हे जे संकट आहे ते कसं, त्या संकटातून कसं बाहेर पडलं पाहिजे? असं आहे की मी माझ्या स्पष्टपणे सांगतो की आपत्ती कोणती याचं इष्टापतीमध्ये हे नेहमी रूपांतर होतच असतं. येणार एक संधी म्हणून सुद्धा काही ना काहीतरी ते घेऊन येत असतं आणि म्हणून या करायची असेल तर पहिल्यांदा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट प्रिय आहे तसा स्वच्छतेला अनन्य
हा कोकण आहे. अंथरून बघून पाय पसरणारा आहे. कोकणामध्ये काय अडचणी निर्माण होती अजिबात वाटत नाही. कोकण ह्यांनी स्वतःच्या लायबिलिटीज काही कर्ज वगैरे करून नाही, तर माझा त्या ठिकाणी उपलब्ध त्याप्रमाणे व्यवहार करतो. पण आता मानसिकता बदलण्याची गरज आहे. कोकणानं योजना पदरात आवाज येत नाही माझा? आवाज येतोय तुमचा, आवाज येतोय. अगदी थोडक्यात उत्तर द्या. आवाज येतोय. हो, थोडक्यात. कोकणाने आता मानसिकता बदलली पाहिजे. सरकारी योजना आपल्या पदरात कशा पाडून घेता येतील याचा विचार कोकणाने आता केला पाहिजे. सरकारी योजना जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्याकरता घेतला पाहिजे. एक, डेव्हलपमेंटला विरोध कोकणाला रोजीरोटी निर्माण तर ती योग्य अभ्यास करून द्यायचा की कारण तुमच्या आवाजामध्ये थोडासा काहीतरी डिस्टर्बन्स येतोय, त्यामुळे अगदी थोडक्यात उत्तर द्या. म्हणून कोकणाने सकारात्मक भूमिका ठेवली. कोकणानं सांगायचं आणि विरोध करायचा द्यायचा हे करू नये. गोष्टीमध्ये कोकणाचा एक पर्यटन आणि एक फलो, 3 गोष्टीवर कोकणानं पुरेपूर जर भर दिलं उपाशी राहणार नाही. कोकणानं आमच्या आता साथ वाढवला पाहिजे की तुम्ही आमच्याकरता काय. कोकणातल्या जनतेनं निश्चितपणे कोकण हा समृद्ध होता राहील. नक्कीच तुमचे विचार अगदी जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. तुमचे विचार जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुम्हाला खरोखरच तुमचे आभार. कारण अगदी रोखठोक बोललेले आहेत. अगदी नाणारचा विषय असेल किंवा राजकीय विषय असेल, इतक्या रोखठोक बोलणारा राजकीय नेता, खरोखरच तुम्हाला तुमचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा कधीतरी योग यावा अशी अपेक्षा. नक्कीच 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 वारंवार योग येईल. कोकणातलं आपलं हे चॅनल आहे कोकण नाऊ आणि हे कोकणातल्याच लोकांसाठी जास्त प्रयत्न करणार, त्यांना व्यासपीठ देण्यासाठी. त्यामुळे नक्कीच तुम्हाला नक्कीच संधी मिळेल. फक्त तुम्ही आम्हाला वेळ द्या. खूप आभार. धन्यवाद. तर हे होते भास्करराव जाधव. भास्करराव जाधव यांनी बघितलं आपल्याशी अगदी दिलखुलास चर्चा केली. अनेक विषय असतील, नाणारचा विषय असेल किंवा राजकारणाचा विषय असेल, या सर्व विषयावर दिलखुलास भाष्य केलं. आपले विचार असतील ते मांडले. अशाच पद्धतीचे राजकीय नेते असतील किंवा आणखी विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, यांना आम्ही आपल्यापर्यंत आणणार आहोत. त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मी आपल्याला विनंती करतो की आपले अनेक प्रश्न आपल्या मनात असतात, ते आपण या राजकीय नेत्यांना असतील किंवा ते सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना विचारा. तुमच्या मनातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच हे माध्यम आम्ही आपल्यापर्यंत आणलेलं आहे. या कार्यक्रमात मी इथेच थांबतोय. मात्र आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ. फक्त एका कार्यक्रमाची आठवण, यानंतर थोड्याच वेळात आमचं 9चं लाईव्ह बुलेटिन येणार आहे, तेव्हा नक्की लाईव्ह बुलेटिन पहा. धन्यवाद.